हॅलो. फर्स्ट ओडीआय मॅच झाली तेव्हा मी म्हटलो होतो की भरपूर क्रिकेट फॅनचे इंडिकेटर लागले होते. पण आज जेव्हा दुसरी मॅच संपली मी असं म्हणू शकतो किंवा असं होऊ शकते की त्याचे इंडिकेटर लागले होते फर्स्ट ओडीआय मॅचच्या नंतर. ते इंडिकेटर कदाचित तुटले असतील किंवा फुटले असतील सेकंड ओडीआय मॅच नंतर. अक्षरशः दारुण पराभव तर नाही म्हणता येणार, पण निराशाजनक पराभव झाला असं म्हणता येईल सेकंड ओडीआयमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध. भरपूर पॉईंट्स आहे बोलण्यासारखे. त्याच्यामध्ये सुरुवात येते टीम सिलेक्शनपासून आणि टीम प्लेइंग 11मध्ये आम्ही कोणते प्लेयर खेळवतोय या सगळ्या गोष्टीवर आपण बोलूयात. सुरुवात करूयात आपल्या पॉझिटिव्ह नोट्सपासून, ती म्हणजे ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली. मी सिरीज सुरू होण्याच्या आधीच म्हटलो होतो की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे 100 येतील. विराट कोहलीचे 2-0 आले म्हणजे असं होणार नाही की त्याचं परफॉर्मन्स खराब झालं आहे, त्याचं करिअरवर क्वेश्चन मार्क येतील, असं होणार नाही. विराट कोहलीने 2 बॅक टू बॅक 100 स्कोअर केले आहे आणि ते नवीन नाही आहे त्याच्यासाठी. भरपूर वेळेस त्याने केलेलं आहे आणि त्याला याची सवय आहे. जी एक चुकीची गोष्ट किंवा अप्रिय घटना घडली ती म्हणजे की ते जे 100 आहे ते व्यर्थ गेलं. त्याच्यावर नंतर बोलूयात. त्याच्यासोबतच अजून एक प्लस पॉईंट म्हणजे ऋतुराज गायकवाड. मी हे पण म्हणलो होतो यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे टॅलेंटेड प्लेयर आहेत आणि ते दोघांपैकी किंवा त्या दोघांची एक मोठी नॉक येईल, मोठी इनिंग येईल. यशस्वी जयस्वालची आली नाही, पण ऋतुराज गायकवाडची आली आणि चांगल्या पेसने आली. तर दोघांचं अभिनंदन करायला हवं. बोलूयात इतर प्लेयरांबद्दल. यशस्वी जयस्वाल मला वाटतं तो सिरियस घेतोय या अपॉर्च्युनिटीला का नाही माहीत नाही. कारण शुभमन गिल जोपर्यंत नाही आहे तोपर्यंतच त्याला मोस्ट प्रॉबब्ली, रोहित शर्मा तर आहे तोपर्यंत अपॉर्च्युनिटी भेटणार नाही, पण शुभमन गिल आल्यावर परत त्याला ही अपॉर्च्युनिटी भेटणार नाही जी आता भेटते आहे. तिसऱ्या मॅचला भेटेल नाही भेटेल माहीत नाही, कारण दुसरी मॅच आम्ही हरलो आहे. मी आधीच म्हणलो होतो की तिसऱ्या मॅचपर्यंत ही सिरीज जाता कामा नये, दुसऱ्या मॅचमध्येच ही सिरीज जिंकली पाहिजे आपण, पण तसं झालेलं नाही. त्याच्यावर विविध कारणात आपण बोलूयात. यशस्वी जयस्वाल, मी म्हटलं यशस्वी जयस्वालने डिसअपॉइंट केलं आहे. बॅटिंगमध्ये जमलं नाही आणि फिल्डिंगमध्ये जी ॲडन मार्क्रमची जी कॅच सोडली ती कॉस्टली पडली आपल्याला. माहीत नाही, ती कॅच जेव्हा सुटली तेव्हा मला इंग्लंडची टेस्ट सिरीज आठवली. पहिल्या मॅचला जिथे जसप्रीत बुमराहने 5 विकेटा घेतल्या होत्या आणि अपेक्षा होती की ती मॅच आपण जिंकू, पण तिथे पण असेच काहीतरी मला वाटतं यशस्वी जयस्वालने कॅचेस सोडले होते आणि आपल्याला पराभव पत्करावा लागला होता. तसंच आज काही झालं. त्याच्यानंतर बोलूयात रोहित शर्मा स्टार्ट भेटला होता, मला वाटतं थोडा अनलकी म्हणता येईल किंवा कॅज्युअल शॉट खेळला त्याने आणि आऊट झाला. त्याच्यानंतर विराट कोहली ॲज युजल किंग कोहली जसं खेळतो तसा तो खेळला. 100 त्याच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही आहे. ती पण तेव्हा जेव्हा त्याला इतके आलोचक त्याचे हेटर त्याला बोलत होते की बाबा लंडनवरून आलाय, तर ती गोष्ट थोडीशी कदाचित त्याला खटकली असेल आणि त्याने ठरवलं असेल की नाही आता त्याची बॅट बोलेल, जे नेहमी तो म्हणतो त्याची बॅट बोलेल, तो नाही बोलणार, आणि तेच केलं त्यांनी. ऋतुराज गायकवाड जसं मी म्हटलं होतो टॅलेंटेड प्लेयर, IPLमध्ये त्यांनी दाखवलं की का तो CSKचा एक फेवरेट प्लेयर आहे म्हणून, आणि त्यांनी आज दाखवलं 100 केली. ती 100 कदाचित चांगलं झालं असतं जर आपण जिंकलो असतो, पण अगेन मॅच हरलो, पण त्याच्यामागे विविध कारणे, त्याच्यावर आपण पुढे बोलूयात. ऋतुराज गायकवाड विराट कोहली यांनी चांगली पार्टनरशिप दिली, भारताला एक चांगला बेस निर्माण करून दिला. त्याच्यानंतर KL राहुल आला. आज KL राहुल सुरुवातीपासूनच ॲग्रेसिव्ह आणि पॉझिटिव्ह इंटेंटमध्ये दिसला, पण विराट कोहली ऋतुराज गायकवाड आऊट झाल्यानंतर KL राहुलसोबत सर्वप्रथम त्याच्यानंतर आला वॉशिंग्टन सुंदरनी तो जो एक स्पीड ब्रेकरचं काम केलं असं म्हणू शकतो. ती जी स्पीड आपण घेतली होती विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी जो रन रेट दिला होता त्याला कुठेतरी ब्रेक देण्याचं काम वॉशिंग्टन सुंदरपासून चालू झालं. वॉशिंग्टन सुंदरने 8 बॉलमध्ये 1 रन काढला आणि मला वाटतं जेव्हा तो आलता त्याच ओव्हरमध्ये ती ओव्हर मला वाटतं लुंगी किटीची होती, ती ओव्हर पूर्ण मेडन गेली. विराट कोहली आऊट झाला आणि 5 बॉल मला वाटतं डॉट घातले. तिथं मला वाटलं की हा कुठंतरी पॅनिक मोडमध्ये गेला आहे आणि तेच झालं. 8 बॉलमध्ये 1 रन रनआउट. त्याच्यानंतर आलं रवींद्र जडेजाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की त्याला एक क्रिस्टल क्लिअर आयडिया दिलेली की बाबा नाही तू फिनिशरचं रोल करेल, पण मला माहीत नाही ती काय अप्रोच आहे त्याची, म्हणजे डीपपर्यंत घेऊन जाईल. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 36 असे 72 रन काढला, अशी काही
अपेक्षा मला वाटतं रवींद्र जडेजाची होती. कारण रवींद्र जडेजा मी बघितलं, तो बॉल टाकण्याच्या आधी तो लॉफ्टेड मारण्यासाठी, जे आपण म्हणतो लॉफ्ट मारण्यासाठी खाली बसू लागला. ते दिसू लागलं बॉलरला. तो लुंगी निकडीच होता. परत बॉलर स्लो बॉल सोडू लागला 110-112च्या स्पीडने, ते पण अंगावरती. कसं होईल, लॉफ्टेड शॉट मारण्यासाठी आधीच बसू लागला, त्याला दिसू लागलं. कॉमेंटेटर मला वाटतं अभिषेक नायर होतं, त्यांनी बोललं पण होतं तिथे की बाबा ही मॅचचा जर रिझल्ट जर काही चुकीचा आला तर रवींद्र जडेजाच्या परफॉर्मन्सवरती किंवा रवींद्र जडेजाच्या इनिंगवरती क्वेश्चन मार्क निर्माण होतील. 26 बॉलमध्ये कुठेतरी 24-23 गेले, ते पण शेवटच्या ओव्हरमध्ये चौका मारला म्हणून ते झाले. नाही तर 7-8 बॉलचा गॅप होता. माहीत नाही डोक्यात काय टार्गेट होतं माहीत नाही, पण मला तरी वाटतं की 25 to 30 रन शॉट्स होतो आज पण. 358 केले आपण. त्यांनी 3 बॉल शिल्लक ठेवून टार्गेट चेस केलं. माहिती होतं तुम्हाला टीव्ही येणार, तर तुमची अपेक्षा मिनिमम 375-380 होती, आणि ते असेलही. बट जसं मी म्हटलं, वॉशिंग्टन सुंदरने पहिले स्पीड ब्रेक केला, म्हणजे स्पीड ब्रेकरचं काम केलं. ते स्पीड हे करून गेलं, त्याच्यात ब्रेक निर्माण केल्यानंतर रवींद्र जडेजा डीप घेऊन जाईल, शेवटपर्यंत ते घेऊन जाईल. आमचा लॉर्ड हर्षित, द बेस्ट ऑलराऊंडर, पवेलियनमध्येच बसून राहिला, त्याला बॅटिंगच भेटली नाही. मला आठवतं कुठेतरी एका इंटरव्ह्यूमध्ये का कुठेतरी तो म्हटला होता की बाबा मला 25-30 रन ॲडिशनल काढण्यासाठी मी नेटमध्ये प्रॅक्टिस करतो ॲज अ बॅट्समन म्हणून. माहीत नाही, सोशल मीडियावरती मी कुठेतरी बघितलं, वाचलं, आणि असं होतं. पण आमचा लॉर्ड हर्षित, बेस्ट ऑलराऊंडर, पवेलियनमध्येच बसून राहिला, भेटलीच नाही अपॉर्च्युनिटी. 358 केल्यानंतरही मला कुठेतरी वाटत होते की नाही, आम्ही 20-25 रन शॉट्स होतो. त्याच्यात भर म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये तो एक रिव्ह्यू घेतला होता आम्ही, DRS, तो चुकीचा होता. तिथून मला वाटलं थोडंसं अवघड होऊन जाईल. क्विंटन डिकॉकला हर्षदीपने आउट केलं, पण एडन मार्क्रम आणि लॉर्ड टेम्बा बावुमा या दोघांनी चांगली इनिंग पुढे नेली. एडन मार्क्रम तर सगळ्यांना माहिती, WTC फायनलमध्ये दोघंच होते ज्यांनी साऊथ आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता. तर मला अपेक्षा होती की हे जर आउट नाही झालं तर हे कुठे ना कुठे नाकी नऊ आणतील भारताच्या. त्याच्यात एक कॅच गेला होता कुलदीप यादवच्या बॉलवर, आणि यशस्वी जयस्वालने मला वाटतं लॉंग ऑनवरती कॅच सोडली होती, त्याची डीप लॉंग ऑनवरती कॅच सोडली होती, आणि कॅच सोडली तो 6 पण गेला. तर जसं मी आधी म्हटलो व्हिडिओमध्ये की मला इंग्लंडची सिरीज आठवली, कॅच सोडली होती तिथं पण यशस्वीने कॅच सोडली होती आणि मॅच हरलो. त्याच्यानंतर एक की पॉईंट म्हणजे बॉलिंगमध्ये आम्ही ती एक इफेक्टिव्हनेस दिसला नाही. वॉशिंग्टन सुंदरनी 4 ओव्हर टाकल्या, काहीतरी 27-28 रन दिले. रवींद्र जडेजाने ओव्हर टाकल्या 6.5-7च्या रन रेटने त्यांनी 15 रन दिली, विकेट घेतलेली नाही. एक ऑब्झर्वेशन माझं हे आहे की जिथं फ्लॅट पिच असतं, जिथे बॉलिंगसाठी काहीही हेल्प नसते, तिथं आमचे बॉलर, स्पेशली फिंगर स्पिनर, रवींद्र जडेजा असो, वॉशिंग्टन सुंदर असो, म्हणजे काहीच इफेक्ट नाही हे करत, ते क्रिएट करत. बस येतात, बॉल टाकतात. फिल्डिंगच्या हिशोबाने बॉलिंग टाकली नाही. त्याच्यानंतर युएत प्रसिद्ध कृष्णा 2021 पासून मला वाटतं करते. ODI डेब्यूट 2021 झालं. सिलेक्शन त्याचं मला जेवढं माहिती IPL मध्ये हायेस्ट विकेट टेकर होता म्हणून झाले, टेस्टमध्ये सुद्धा आणि वन डेमध्ये सुद्धा. मागच्या मॅचमध्ये पण मी जसं म्हटलं होतं की रन लीक केले त्यांनी. या मॅचमध्ये पण ऑलमोस्ट 10चा इकॉनॉमी होता. 8 ओव्हरमध्ये मला वाटतं 81 रन दिले, 2 विकेटा घेतल्या. पण त्या विकेट्या माहीत नाही किती व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात म्हणजे टीमसाठी, की 2 विकेट्या घेतल्या त्यांनी. मला वाटतं टेम्बा बावुमा आणि बेट्सकीला आउट केलं, बट मला वाटतं तोपर्यंत ते चांगल्या सेफ झोनमध्ये चालले गेले होते. कारण प्रसिद्ध कृष्णने रन तितके कन्सिड केले होते. वाईड बॉल, डाऊन द लेग, फिल्डिंग जिथे लावली तिथे त्या फिल्डिंगच्या हिशोबाने बॉलिंग न टाकता कुठेतरी भरकटत बॉल टाकून द्यायची. मला वाटतं एक निराशाजनक बॉलिंग तर केलीच, खराब बॉलिंग केली, खराब फिल्डिंगसुद्धा केली. अपेक्षा होती मला कुलदीप यादवकडून, मी म्हणतो जादूगर कुलदीप, बट तेच आहे. कुलदीप यादवचा पण एक सेट पॅटर्न आहे. 6 बॉलमध्ये 2 बॉल शॉर्ट बॉल टाकेल, 2 बॉल फुलर जे बॅटीखाली म्हणतो ते, आणि 2 बॉल जी प्रॉपर चॅनलवर पाहिजे तिथं पडतात. पण प्रॉब्लेम हा होऊन जातो की ते 2 शॉर्ट किंवा 2 फुलर लेनमध्ये एखादा 6 एखादा 4 गेला तर तो पण डिफेन्सिव्ह होऊन जातो.
आज बघितलं आपण शेवटच्या ओव्हरमध्ये मला वाटतं शेवटी एक विकेट पळायला भेटली डिवॉल्ट ब्रेव्हिसची. त्या व्यतिरिक्त मला तर वाटलं नाही त्यांनी काही इफेक्टिव्हनेस प्रोव्हाइड केला. साऊथ आफ्रिकेची बॅटिंग बोलूयात. टेम्बा बाबूमा चांगला केला. ॲडम माक्रमची कॅच सोडली त्यांनी, 100 मारली. त्याच्यानंतर बेट्सकी जो मी ऐकलं त्याचं स्टॅट पण बघितलं की 11 इनिंग काहीतरी खेळला आतापर्यंत, त्याच्यात 750 आहेत त्याच्या. मागच्या मॅचला पण 50, या मॅचला पण 50. विराट कोहलीची थोडीफार झलक त्याच्यामध्ये दिसती. आय मीन रन काढण्याच्या बाबतीत विराट कोहलीमध्ये जी भूक आहे रन काढण्याची, ती भूक त्याच्यामध्ये पण दिसते. आणि फुट मुवमेंट जास्त करत नाही, बट गेम अवेअरनेस आहे त्याच्याकडे. गेम डीप घेऊन जातात, डीप घेऊन जाण्याची जी एक स्किल असते ती त्याच्यामध्ये आहे. पहिले ॲडम माक्रम, नंतर डिवॉल्ट ब्रेव्हिस, त्यांच्यासोबत त्यांनी पार्टनरशिप केली. डिवॉल्ट ब्रेव्हिसवर बोलूया. डिवॉल्ट ब्रेव्हिस हा माझा फेवरेट प्लेअर आहे साऊथ आफ्रिकेमधला. आणि तो असं नाही, तो साऊथ आफ्रिकेला डेब्यूट करण्याआधी तो मुंबई इंडियनमध्ये सिलेक्ट झाला होता 2022मध्ये. भरपूर लोकांना माहीत असेल, स्पेशली मुंबई इंडियनच्या. रोहित शर्माला तर माहीत असेल. फर्स्ट मॅचला रोहित शर्मा म्हणला पण होता कुलदीप यादवला की याच्याकडे फक्त 2 शॉट आहे, एक तर मारेल किंवा डिफेन्स करेल, याच्याकडे मधला शॉट नाही, हिंदीमध्ये म्हणला होता तो. तर ठीक आहे, डिवॉल्ट ब्रेव्हिस ॲज युजल जे स्पेशली 2 6 त्यांनी हर्षित राणाला मारले. तिथून मला वाटतं मॅच थोडंसं हे झालं, कारण एक वेळ होता 8:30 ते 9, 9:45 दरम्यान रन रेट चालला गेला. टाईट बॉलिंग करत होतो हर्षदीप, बट हर्षित राणाची ती एक ओव्हर 2 6, त्याच्यानंतरच्या ओव्हरला डिवॉल्ट ब्रेव्हिसने कुलदीप यादवला एक 6 मारला आणि त्या ओव्हरला आऊट झाला. त्या ओव्हरमध्ये मॅच फिरला, म्हणजे त्या झोनमध्ये प्रसिद्ध कृष्णाने पण मला वाटतं 10-12 रन लीग, म्हणजे तो वेळच असा होता की प्रसिद्ध कृष्णाने पण रन कन्सिड केलं. त्या 3-4 ओव्हरमध्येच गेम फिरला. जो रन रेट 9 9:15चा होता, तो हळूहळू 7.5 7 6 नंतर 5, शेवटच्या ओव्हरला मला वाटतं काय 3 रन बाकी होते, 4 रन बाकी होते. शेवटी पण जेव्हा केशव महाराज आला, तर मला कुठेतरी वाटलं की फिल्डिंग जी अगेन अननेसेसरी ओव्हर थ्रो फिल्डिंग झाली नाही तशी. केशव महाराज जेव्हा आला होता, एक चांगला हुशार कॅप्टन जो असता त्यांनी गेलं असतं की नाही बाबा मी सिंगल याला देणार नाही, याला जेवढं मी स्ट्राईकवर ठेवेल तेवढं चांगलं. 2024चा जो T20 वर्ल्ड कप आपण जिंकलो होतो साऊथ आफ्रिकेविरुद्ध, तिथं पण केशव महाराजच होता. त्याला जसप्रीत बुमराहनी आणि हर्षदीपनी मिळून चांगले बॉल डॉट्स घातले होते त्याला. आणि तो जसप्रीत बुमराह होता आणि आज वेगळे बॉलर होते, वेगळा कॅप्टन होता, तर मे बी असू शकतं. बट येस, बॉलिंग खराब झाली. जिकडे फिल्डर लावला तिथे फिल्डर त्या फिल्डिंगच्या हिशोबाने बॉलिंग न टाकता कुठेही भरकटत बॉलिंग टाकणं, फिल्डिंग खराब करणं, कॅप्टन्सी मला वाटतं ऑन द स्पॉट नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक मॅच तो आपण हारलो, 2-3 जे क्वेश्चन त्याच्यात निर्माण झालेत. फर्स्ट म्हणजे ट्रान्झिशन हा शब्द यूज केला होता गौतम गंभीरने टेस्ट सिरीज हरल्यानंतर. त्यांनी त्याच्यात एक सांगितलं होतं की असे भरपूर प्लेयर आहेत की त्यांचे 15सुद्धा टेस्ट नाहीत. मला माहिती तू कोणत्या प्लेयरांबद्दल बोलत होता. आय होप नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर यांच्याबद्दल बोलत असेल, पण जेवढं मला माहिती आहे 15 टेस्ट तर झालेले असतील, लिमिट. पण त्यांनी शब्द यूज केला ट्रान्झिशन. मोहम्मद शामीला आम्ही टीममध्ये ठेवलेलं नाही का, कारण आम्हाला यंग प्लेअर पाहिजे. जसं मी म्हटलं होतो, यंग आणि एक्सपिरियन्स प्लेअरचं कॉम्बिनेशन असेल तर आपण जिंकू. बॉलिंगमध्ये प्रसिद्ध कृष्ण मला वाटतं 18-20 मॅचेस खेळायला इनिंग खेळलेला आहे. हर्षित राणा पण सेम 21 इनिंग आहे. हर्षदीप T20 खेळला, पण वन डेमध्ये तसं जास्त मॅचेस खेळले, मला वाटतं 15 का 20च मॅचेस आहेत. ते 20 मॅचेसमध्ये यांना काय एक्सपिरियन्स भेटणार आहे. बेंचवर बघायला गेलो तर बेंचवरती एकसुद्धा बॉलर नाही आहे. बेंचवर आहेत तिलक वर्मा, रिषभ पंत, ध्रुव जुरेल आणि नितीश रेड्डी. आता तिसऱ्या याच्यात आम्ही पॅनिक होऊन मला वाटतं प्रसिद्ध कृष्णाऐवजी नितीश रेड्डी येईल, कारण आम्हाला 8 नंबरपर्यंत बॅटिंग पाहिजे. कारण दोन्ही मॅचमध्ये जिथे 20-25 रन एक्स्ट्रा होऊ शकत होते तिथं आम्ही 20-25 रन कमी केली. अगेन मला माहीत नाही बॉलिंग हेवी करून जाणार का बॅटिंग परत डीप करून जाणार, मला माहीत नाही. पण टीम सिलेक्ट आम्ही केली. युवेत परत त्या प्रश्नावरती मोहम्मद शामीला आपण बसवलं. का म्हणून बसवलं,
कुठेही त्याचं एक स्पेसिफिक उत्तर भेटलेलं नाही. फक्त हे सांगण्यात आलं की सध्या तो आमच्या सिलेक्शनच्या थिंकिंगमध्ये नाही आहे, पण का नाही माहीत नाही. सिलेक्शन कोणाचं आहे? प्रसिद्ध कृष्ण 10च्या रेटनी खाल्लं आज. मागच्या मॅचला पण ऑलमोस्ट कॉस्टलीच होता. हर्षित राणाने चांगली बॉलिंग केली, वन बॅट डे म्हणू शकतो, बट हर्षित राणाचा पण तोच आहे. अंपायरसोबत एक आर्ग्युमेंट करत होता वाईट बॉल. तो क्लिअर बॉल कुठं चालला होता? ना कुठं बॅटीला टच, ना कुठं पॅडला टच. अंपायरला म्हणू लागला वाईट बॉल आहे. तिथं दिसत होतं की हर्षित राणा पॅनिक झाला होता. वाईट आम्ही किती फेकलेत माहीत नाही, 10-15 तर वाईटच असतील. हाईटच्या वरून वाईट. ड्यू येतोय, ड्यूमध्ये आम्ही कसं बॉलिंग करू याचं मला माहीत नाही. मॉर्कल काय करतोय माहीत नाही, बॉलरला काय कोचिंग देतोय माहीत नाही. बॉल फेकू लागला प्रसिद्ध कृष्ण, आणि प्रसिद्ध कृष्णाच्या बॉडी लँग्वेजवरून आज कुठंही असं दिसलं नाही की तो कॉन्फिडंट आहे. आणि नागेल नसेलच, कारण इतका रन कन्सिडर केल्यावर मला नाही वाटत की कोणताही बॉलर कॉन्फिडंट असेल म्हणून. गौतम गंभीरवरती नेहमी ब्लेम हे करतात की बाबा त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या मनासारख्या भेटल्या. मॉनी मोकल भेटला, रायन टेंडरस्कॉट भेटला, अभिषेक नायर पण आला होता, पण नंतर खूप क्रिटिसिझम झालं म्हणून कदाचित त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. बट माहीत नाही मला काय इश्यू आहे. सगळं भेटलं होतं, बट रिझल्ट जेव्हा येत नाही ना तेव्हा समजत नाही की गौतम गंभीरला ब्लेम करावं, प्लेयर्सला ब्लेम करावं, का सिलेक्शन कमिटीला ब्लेम करावं, कोणाला ब्लेम करावं. आज जी हारली ती 358 रन काढून सुद्धा जर इंडिया हरत असेल तर मग मला वाटतं पुढच्या मॅचला जर आमची पहिली बॅटिंग आली तर मला 400 करावं लागेल. पण 400 करताना पण तोच प्रॉब्लेम आहे. तीच ओल्ड अप्रोच जी आज रवींद्र जडेजाने केली होती, शेवटच्या ओव्हरमध्ये मी 36 काढेल. माहीत नाही, मागच्या मॅचला त्याची स्तुती केली, ह्या मॅचला पराभवाचं कारणीभूत तर नाही म्हणता येणार, बट एक प्रमुख कारण म्हणू शकतो की जिथं 26 बॉल 25 बॉलमध्ये 35-40 काढू शकत होता, 15-20 रन एक्स्ट्रा काढले असतं, ते शेवटच्या ओव्हरला 15-20 रन एक्स्ट्रा कुशन भेटलं असतं. नाही भेटलं. का नाही भेटलं? तीच अप्रोच. हो, पुढची मॅच जेव्हा येईल तेव्हा काहीतरी चांगले पॉझिटिव्ह वातावरण राहील सोशल मीडियावरती पण आणि टीममध्ये सुद्धा, जेणेकरून आपण सिरीज विजयाचा एक होप ठेवूयात. मला तर वाटत नाही, ऑनेस्टली सांगायचं झालं तर इच्छा माझी खूप आहे, पण माझं डोकं म्हणतं की ही अशीच जर बॉलिंग राहिली, अशीच जर बॅटिंग राहिली तर थोडं अवघडच आहे. परत मग साऊथ आफ्रिकेचा कोच आहेच म्हणायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.